सोलापूर दक्षिणची मतमोजणी सध्या सुरू आहे। 12वी फेरी पूर्ण झालेली आहे आणि दक्षिणमधून अमर पाटील आणि थेट लढत सुभाष देशमुख यांची झाली होती। यामध्ये 12व्या फेरी अखेर सुभाष देशमुख हे 31,000 मतांनी लीडवरती आहेत। त्याच अनुषंगाने जवळजवळ सुभाष बापूंचा विजय हा निश्चित मानला जातो दक्षिणमधून। याच पार्श्वभूमीवर भाजपचे कार्यकर्ते आज जोळेसोलापूर या भागात गुलालाची उधळण केलेली आहे आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत जय श्रीरामाच्या नारा देताना ते पाहावयास मिळत आहे। एकंदरीत त्यांच्या काय भावना आहेत त्यांच्या आपण आज जाणून घेऊया। सध्या दक्षिणची जागा ही गेल्या अनेक दिवसापासून तर्कवितर्क लावल्या जात होत्या। आज बापू लीडवरती आहेत, काय आहे पहिली प्रतिक्रिया एक कार्यकर्ता म्हणून? बापूंनी सर्वसामान्य लोकांना जे काही न्याय दिला आहे आणि दक्षिण तालुक्यामध्ये जे काही विकासाच्या कामाच्या जोरावर बापूंचं निवडणूक लढवले, त्या निवडणुकीत त्यांना विजय मिळवलेला आहे। गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी त्या विकासाचं राजकारण केलं आहे। त्यांनी कुठलंही राजकारण न करता विकासाचं राजकारण केलं आहे आणि प्रत्येक तळागाळातल्या लोकांसाठी त्यांनी सर्व समायोजक ज्या योजना आहेत त्या योजना आणलेल्या आहेत। त्यांना सगळ्यांना मराठा आरक्षण, ते मराठा अण्णासाहेब पाटील योजना, कर्ज योजना कधीच केलेलं नाही। त्यांनी जातीपातीचं राजकारण कधीच केलं नाही। त्यामुळे बापूंना हे यश मिळालेलं आहे आणि त्या विकासाच्या जोरावर त्यांना यश मिळालं आहे। गेल्या अनेक दिवसापासून चर्चा होती की कुठे ना कुठे बापूंना धक्का बसणार आहे, हॅट्रिक मारण्यापासून वंचित राहणार आहेत, पण बापू सध्या लीड घेताना दिसत आहेत, काय सांगा? जय श्रीराम हे बापूंचं काम बोलतं म्हणून आज लीडवर आहेत। आता 12वी 13वी फेरी चालू आहे। आम्ही जल्लोष केला, सकाळपासूनच जल्लोष करतो आहे आणि ह्या पुढं आता जे 22 फेऱ्या संपल्यानंतर पूर्ण फेरी ज्या होईल 1 लाखाच्या वर ते लीडनं येतील। 1 लाख, हां 1 लाखाच्या वर। आता तुम्ही ह्या भागात दक्षिणमध्ये कुठेही जावा तुम्हाला खड्डा दिसणार नाही मुळात। आणि आज शेतकऱ्यांना पाणी नव्हतं, सगळ्या तलावामध्ये पाणी आहे। अशा परिस्थितीमध्ये आमचे स्वतःचे बोर बंद झाले होते। ज्यावेळेस तलावाला पाणी आलं आता सगळ्या बोर चालत आहेत। मला सांगा, महाविकास आघाडीमध्ये जी बिघाडी झालेली आहे याचा थेट फायदा सुभाष देशमुख झाला असं वाटतं? नाही 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 नाही, हे ते फक्त म्हणायच्या गोष्टी झाल्या, पण प्रत्यक्षात तुम्ही सगळे दक्षिणमध्ये फिरा, काम बघा, त्या कामाच्या जोरावर बापू निवडून आलेले। अमर पाटलाची पण इथं सभा झालेली आहे। हो हो, उद्धव ठाकरे साहेब आले होते हो। आणि आता कुठं ना कुठं आता सध्या 12वी फेरी पूर्ण झालेली आहे। येणाऱ्या तासामध्ये काही फेरबदल होण्याची शक्यता? शक्यच नाही, शक्यच नाही। असं आहे, आता सध्या सगळीकडे दक्षिणमध्ये विकास झालेला आहे। आता बापू परत निवडून आलेच, आम्ही तेव्हाच गृहीत धरले। ज्यावेळेस बापूंना उमेदवारी मिळाली आम्ही तेव्हाच ठरलं की बापू लीड आतापर्यंत पिछाडी नाही आणि पूर्ण लीडनी लाडली बहीण योजना आहे ती बापूंना एक काय म्हणतात गोल्डन चान्स, जी लॉटरी आहे ती भेटली असं म्हणावं लागेल। नाही, लाडली बहीण योजना ही जो योजना आहे फार चांगल्या पद्धतीने म्हणजे हे केले, त्याचा फायदा पण झाला। पण बापूंच्या कामावर आणि बापूंच्या ज्या पद्धतीने विकास कामं केलं त्या जोरावर बापूंना पुन्हा लीड भेटलेला आहे आणि निवडून जातात की धर्मराज काळादी आणि आपले उद्धव गटाचे पाटील यांच्यामध्ये जो मत डिवायडेड झालेला आहे त्याचा थेट फायदा बापूंना झालेला नाही नाही, तसं म्हणू शकत नाही, कारण का लिंगायत समाजाला त्यांनी गृहीत धरून चाललं होतं। पण लिंगायत समाज हा पारंपरिक 10 वर्षापासून बापूंच्या पाठीमागे आहे, त्यामुळं त्यांचा फायदा कधी कोणाचा झालेला नाही आहे। ते चुकीचं बोलत आहेत, कारण का बापूंनी केलं ते विकासाच्या जोरावर त्यांचं निवड झालेली आहे। हीच लीड कायम 100% राहणार, ह्याच्यापेक्षा ही लीड जास्त होईल, कमी नाही होणार, ह्याच्यापेक्षाही लीड जास्त होईल। ग्रामीणचं झालेलं आहे, आता शहरी भागातलं म्हणजे मतमोजणी चालू झालेलं आहे। मी एकदा बापू पुन्हा लीडच घेत जातील। जर आपण मध्यमध्ये बघितलं तर मध्यमध्ये देवेंद्र कोठे लीड करतायत भाजपचे। हां, मध्ये पण भाजपाचं म्हणजे सीट बसल्यासारखंच आहे। जय श्रीराम। एक शेवटचा प्रश्न विचारतो, कशा प्रकारे आपण एक भाजपचे कार्यकर्ता म्हणून जल्लोष करणार आहात? हे एकदम आनंदाचं आहे। ह्याला काय सांगावं, काय काय करणार आहे हे सांगण्या पलीकडचं आहे। कारण राज्यातच महायुतीचं सरकार आलं आणि स्पष्ट बहुमत, त्यासाठी हा आनंद फार अलग आहे।
आनंद फार अलग आहे आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने जय श्रीरामाच्या नाराने जुळे सोलापूर भागातील नागरिकांनी हा आज सुभाष बापूंचा जो विजयाची घौडदौड आहे ती याचं साजरा करताना ते दिसत आहे. सध्या 12वी फेरी पूर्ण झालेली आहे. आणखीन काही फेऱ्या होणार आहे, त्याच्यामध्ये काय उलटफार होणार आहे का हेही पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. पण एकंदरीत चित्र पाहिलं तर सुभाष देशमुख हे दक्षिणमधूनच लीड घेताना सध्या दिसत आहे. कॅमेरामन सलीम खानसह मी अर्जुन चव्हाण, लोकप्रधान न्यूज सोलापूर.